हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल. सो काल काल किंवा या आधीचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण बघितलं की प्रोग्रामिंग काय आहे आणि प्रोग्रामिंगची गरज काय पडते. ओके. सो आपण शिकलोय सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, ज्याला आपण काय म्हणतो प्रोग्राम, आणि जी प्रोसेस आहे ती इन्स्ट्रक्शन्स लिहिण्याची, ती आहे प्रोग्रामिंग. सो जेव्हा आपण एक प्रोग्राम लिहितो आणि कम्प्युटरला देऊ, तर तो कम्प्युटर किंवा सीपीयू प्रोसेसर ते पूर्ण प्रोग्राम एक्झिक्यूट करेल आणि आपल्याला आउटपुट देईल अकॉर्डिंग टू द सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. समजा आपण सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स रॉंग लिहिले तर आपलं आउटपुट रॉंग असेल, आणि सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स तुम्ही करेक्टली येत आहे तर आपलं जे आउटपुट आहे ते एक्सपेक्टेड करेक्ट आउटपुट असेल. सो आता यामध्ये एक ट्विस्ट किंवा एक कन्सेप्ट आहे की कम्प्युटरला, सीपीयूला फक्त एक बायनरी लँग्वेज कळतं. बायनरी, ज्याला आपण म्हणतो 0-1 लँग्वेज, ज्याला आपण बायनरी कोड सुद्धा म्हणतो. सो आता प्रश्न असा आहे की आपण तर सी प्लस प्लस, जावा, जी काही आपली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये कोड लिहित आहे, तर मग कम्प्युटरला कसं कळणार? करेक्ट. आताच मी म्हटलं की कम्प्युटरला तर फक्त 0-1 कोड कळतो, त्याला हे इन्स्ट्रक्शन्स कळत नाही. जे काही तुम्ही लँग्वेज सुद्धा यूज करून जे काही तुम्ही इन्स्ट्रक्शन्स लिहितात त्याला ते नाही कळत, बट त्याला 0-1 कोड कळतं. सो ज्या कुठल्या पण लँग्वेजमध्ये तुम्ही ते सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स लिहित आहे, ते इन्स्ट्रक्शन्स पहिले कन्वर्ट होतं बायनरी कोडमध्ये. ओके. आणि मग तो बायनरी कोड एक्झिक्यूट होईल, एक्झिक्यूट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं एक्सपेक्टेड आउटपुट मिळतं. सो हा हा कन्सेप्ट तुम्ही लक्षात लक्षात ठेवा. यानंतर आपण ते शिकणार आहे कसं कन्वर्ट होतं, ते एक्झिक्युशन ऑफ सी प्रोग्राम कसं होईल ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहील. बट आता हे आहे की लेवल ऑफ लँग्वेजेस. किती लेवल ऑफ लँग्वेजेस आहेत? तर दोन लेवल ऑफ लँग्वेज आहे, एक हाय लेवल आणि एक लो लेवल. ओके. सो लो लेवल म्हणजे मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज, जे तुम्हाला मी आता म्हटलं 0-1, ही काय लो लेवल लँग्वेज आहे. आणि हाय लेवल लँग्वेज म्हणजे जी आपण लिहितो, जी ह्युमन अंडरस्टँडेबल लँग्वेज म्हणजे हाय लेवल लँग्वेज, जशी सी प्लस प्लस, जावा, पायथन, ज्या काही लँग्वेजेस आहेत त्या सगळ्या हाय लेवल लँग्वेज आहे. आणि ह्या हाय लेवल लँग्वेजचा यूज करून आपण आपला कोड लिहितो. लो लेवल लँग्वेजमध्ये का नाही? बिकॉज इट्स व्हेरी हार्ड ना. 0-1 मध्ये तुम्ही कसं लिहिणार? 0-0-1 0-1 0-1, हे समजायला पण, रीड करायला पण इट्स नॉट दॅट एवढं इझी नाहीये ते. ओके. म्हणून आपण हाय लेवल लँग्वेजमध्ये कोड लिहू, आणि तो हाय लेवल लँग्वेजचा कोड कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? लो लेवल लँग्वेज. कोण करणार आहे, कसं करणार आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. बट आता या व्हिडिओमध्ये आपण बघू दोन लेवल ऑफ लँग्वेजेस, जे की आहे हाय लेवल आणि लो लेवल. ओके. सो ह्या व्हाईट बोर्डमध्ये तुम्हाला दिसत असेल, एक साइडला मी लिहिलं आहे माझं हाय लेवल, आणि सेकंड साइडला लिहिलं आहे लो लेवल. करेक्ट. हाय लेवल म्हणजे, तुम्ही लक्षात ठेवा कधी पण, हाय लेवल म्हणजे ज्या अशा लँग्वेज ज्या ह्युमन बिंग्सला समजणार, म्हणजे आपण. करेक्ट. आता मला सांगा, ह्युमन बिंग्सला समजणाऱ्या लँग्वेज म्हणजे सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. जशी झाली आपली सी, जी आता आपण पुढे पुढे शिकणार आहे, जशी झाली सी प्लस प्लस, नंतर तुमची जावा. करेक्ट. आणि नंतर पायथन, अशा भरपूर वेगळ्या वेगळ्या लँग्वेज, अजून खूप सगळ्या लँग्वेज मार्केटमध्ये आल्या आहे, बट ह्या एकदम पॉप्युलर, आणि सी मायनस मायनसने सी प्लस प्लस. ओके. ह्या पॉप्युलर लँग्वेजेस सगळ्यांना नाव माहिती असेल. आणि लो लेवल लँग्वेजमध्ये येतात दोन 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 प्रकार किंवा दोन टाइप्स. एक असेल तुमची मशीन कोड, ज्याला तुम्ही मशीन लँग्वेज म्हणा किंवा मशीन कोड म्हणा, ठीक आहे. ओके. मशीन कोड. आणि सेकंड टाइप असतो तुमचा असेंब्ली कोड किंवा असेंब्ली लँग्वेज. ओके. असेंब्ली लँग्वेज. सो हाय लेवल लँग्वेजमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. हे सगळे नॉर्मल लँग्वेज आहे जे तुम्ही शिकणार, आणि या लँग्वेजमध्ये तुमचे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स तुम्ही लिहिणार. ओके. आणि तुम्हाला म्हटलं की लो लेवल लँग्वेज म्हणजे 0-1 0-1, आणि कम्प्युटरला फक्त 0-1 0-1 ची लँग्वेज कळतं. सो ही जी हाय लँग्वेज आहे ती इव्हेंच्युअली लो लेवलमध्येच कन्व्हर्ट होणार आहे. बिकॉज हे तर कळणार नाही. करेक्ट. कम्प्युटरला तर फक्त 0-1 0-1 कळतं. सो ती कन्व्हर्ट होऊन मग आपल्याला आउटपुट मिळतं. तर आता हे मशीन कोड काय आहे, असेंब्ली कोड काय आहे, मी तुम्हाला असं शॉर्टमध्ये सांगते की मशीन कोड म्हणजे 0-1 0-1 जो कोड असतो याला मशीन कोड बनतो. ही म्हणजे बायनरी लँग्वेज किंवा मशीन कोड लँग्वेज. आणि असेंब्ली लँग्वेज म्हणजे जसं आता 0-1 0-1, आता मला लिहायचं हेलो वर्ड. एक सिंपल सांगते की मला हेलो वर्ड कोडमध्ये लिहायचं आहे. ओके. तर हेच हेलो वर्ड तुम्हाला समजा मशीन कोड यूज करून मी लिहिते म्हटलं तर कसं होईल? 0-1-1-0 असं काहीतरी काहीतरी असणार आहे. एक्झॅक्ट हेलो वर्ड नाही आहे, बट असंच याचं कॉम्बिनेशन आहे 0 किंवा 1चं. सो हे किती किती हार्ड आहे समजायला किंवा रीड करायला, हे इतकं इझी नाहीये. ओके. म्हणून नंतर काही दिवसानंतर असेंब्ली लँग्वेज आली. असेंब्ली लँग्वेजमध्ये काय झालं, लेट्स से तुम्हाला 1+2 करायचंय. ओके. 1+2 तुम्हाला करायचं असेल, तर तुम्ही इन्स्ट्रक्शन लिहिता, जसं ॲड. ओके. तुम्हाला इफ सबट्रॅक्ट करायचं असेल, तर इन्स्ट्रक्शन असायचे SUB सबट्रॅक्ट. सो स्मॉल स्मॉल इन्स्ट्रक्शनशी रिप्लेस झाले. तुम्हाला समजा मशीन कोडमध्ये
कोड असं नाही की आधीचे लोक लिहायचे जे एकदम हुशार होते ते लिहायचे असेंब्ली लँग्वेजमध्ये पण कोड लिहायचे. बट या लँग्वेजमध्ये कोड लिहिण्यासाठी तुम्हाला जे सीपीयू आहेत किंवा तुमचं जे प्रोसेसर आहे त्याचं पूर्ण आर्किटेक्चरची माहिती असायला पाहिजे. आर्किटेक्चर कसं आहे, त्याला कसं काय जमतं काय नाही ते माहिती असल्यानंतरच तुम्ही तुमचा कोड मशीन कोड किंवा असेंब्ली कोडमध्ये लिहू शकता. अदरवाईज इट्स नॉट एवढं इझी नाहीये यामध्ये लिहिण्यासाठी. म्हणून आपल्याला काय आहे, हाय लेवल लँग्वेजेसचा कन्सेप्ट आहे, जे इझी आहे आणि आपण शिकून त्या लँग्वेज इझिली लिहू शकतो. ओके, सो असेंब्ली लँग्वेजमध्ये ॲड आहे काहीतरी सबट्रॅक्ट असं थोडंसं मॉडिफिकेशन आलं, की 0-1 एकदम हार्ड जायचं म्हणून त्यांनी काहीतरी थोडे-थोडे नॉर्मल इन्स्ट्रक्शन्स आणले. बट ते पण इतके सोपे नव्हते समजायला. सो या 2 लेव्हल ज्या आहेत त्या फर्स्ट म्हणजे मशीन कोड आणि सेकंड म्हणजे असेंब्ली लँग्वेज. सो आता मशीन कोड जो होता तो एकदम म्हणजे क्लोज होता कशाशी? आपल्या कॉम्प्युटरशी. बिकॉज हा कोड कॉम्प्युटरमध्ये गेला लेट्स से हा कोड कॉम्प्युटरमध्ये गेला किंवा सीपीयूला तुमच्या फीड तुम्ही केला केला हा कोड, तर लगेच आपले जे एक्झिक्युशन होते ते समजून जायचे. समजा तुम्ही तोच कोड असेंब्ली कोडमध्ये लिहिला, तर तो असेंब्ली कोड पहिले मशीन कोडमध्ये कन्व्हर्ट व्हायचा आणि नंतर तुम्हाला मी हायरार्की सांगते कसं. लेट्स से तुम्ही तुमचा कोड आता असेंब्लीमध्ये लिहिला किंवा फर्स्ट आपण सुरू करू मशीनमध्ये लिहिला. तर तुम्ही तुमचा कोड लेट्स से मशीन कोड लिहिला म्हणजे तुमचा ते 0 वर्ड फॉर्मॅट. थोडा वेळ लागेल यायसाठी. हा तुमचा मशीन कोड आहे. तुम्ही काहीतरी 010101 असं काहीतरी तुम्ही मशीन कोड लिहिला. तर हा कोड डायरेक्टली कोणाकडे जातो? कॉम्प्युटरकडे जातो आणि डायरेक्ट कॉम्प्युटर त्याला आपलं जे काही तुमचं आहे ते तुम्हाला आउटपुट मिळेल. हा कोड कुठल्यामध्ये कन्व्हर्ट होणार नाही कारण की हा कोड एकदम इट इज व्हेरी क्लोज टू द हार्डवेअर. हा खूपच क्लोज आहे तुमच्या हार्डवेअरच्या. याला कशामध्ये कन्व्हर्ट व्हायची गरज नाही. बट हाच तुम्ही कोड तुमचा असेंब्लीमध्ये लिहिला, असेंब्ली लँग्वेजमध्ये लिहिला, तर तो कोड पहिले कशामध्ये कन्व्हर्ट झाला पाहिजे? मशीन कोडमध्ये. करेक्ट. कारण की कॉम्प्युटरला फक्त काय कळतं 0-1. मशीन कोडमध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर तो कोड कॉम्प्युटरकडे जाईल आणि नंतर तुमचं एक्झिक्यूट होईल. करेक्ट. सो हा मशीन कोड जो एक्झिक्यूट व्हायला कधी पण कमी टाइम लागतो. का बरं? कारण की त्याला कशामध्ये कन्व्हर्ट व्हायची गरज नाही. बट हेच तुम्ही समजा असेंब्लीमध्ये तुमचा कोड लिहिला, तर तो पहिले तुम्हाला मशीन कोडमध्ये कन्व्हर्ट करावा लागेल. मग मशीन कोड कन्व्हर्ट करून तो तुमचा कॉम्प्युटरला जाणार आहे. तर त्याला वेळ लागेल. सो असेंब्ली जी लँग्वेज आहे ती थोडी स्लो आहे. करेक्ट असणार आहे ना, बिकॉज हा डायरेक्ट जात आहे. तो इनडायरेक्टली कन्व्हर्ट होऊन होऊन जात आहे. आता हेच तुम्ही बोलाल की तुमचे हाय लेव्हल लँग्वेज जसे झाले सी, ओके, C++ किंवा जावा हे सगळे लँग्वेजेस आहेत. ओके. जे तुमचे .c फाईल असतं .c हे एक्झिक्युशन आपण डीपमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. बट हे सगळे जे फाईल्स आहे ह्या सगळ्या ज्या कोड आहे हाय लेव्हल ओके ह्या सगळे हाय लेव्हल आहे. हे जरी तुम्हाला हे कळत आहे, जरी तुम्हाला समजत आहे, तुम्ही कोडिंग करू शकत आहे या लँग्वेजचा यूज करून, बट कॉम्प्युटरला ही लँग्वेज समजत नाहीये. कॉम्प्युटरला कधी कळणार? जेव्हा तुम्ही ही लँग्वेज तुमच्या मशीन कोडमध्ये कन्व्हर्ट करेल. सो ही लँग्वेज आधी कन्व्हर्ट कशामध्ये होणार आहे? मशीन कोडमध्ये. ओके. 0-1 कोडमध्ये. तुम्हाला मी म्हटलं, की प्रिंट हेल्लो वर्ल्ड हा मला लिहायचा तर इट्स नॉट आणि मशीन कोडमध्ये हा कोड मला लिहून दाखवा. एवढं इझी नाही आहे. बट हेच तुम्हाला म्हणेल, की सी लँग्वेज C++चा यूज करा आणि लिहून दाखवा. तर तुम्ही 1 सेकंड 2 मिनिटामध्ये हा कोड लिहून देऊ शकता मला. ओके. तर हे जे लँग्वेज आहे पहिले कशामध्ये कन्व्हर्ट होईल? मशीन कोडमध्ये आणि मशीन कोड नंतर तुम्हाला कॉम्प्युटरला जाईल आणि मग तुम्हाला कॉम्प्युटर जे काही तुमचं हेल्लो वर्ल्ड जे काही तुम्हाला लॉजिक आहे, तुमचे इन्स्ट्रक्शन्स आहेत, ते एक्झिक्यूट करून तुम्हाला तुमचं आउटपुट मिळेल. कळलं? सो ह्या 2 टाइपच्या लँग्वेज आहेत. एक हाय लेव्हल आणि एक लो लेव्हल. कधी पण लक्षात ठेवायचं, की ज्या हाय लेव्हल लँग्वेजेस आहेत, त्या आहे ह्युमन अंडरस्टँडेबल म्हणजे C++, जावा ओके किंवा अजून काही आणि लो लेव्हल म्हणजे मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज. मशीन अंडरस्टँडेबल म्हणजे 0-1 किंवा ही जी असेंब्ली लँग्वेज आपण एक शिकलो, ह्या 2 आहे आपल्या लो लेव्हल लँग्वेज. कधी पण कुठला कोड फास्ट फास्ट एक्झिक्यूट होईल लो लेव्हलचा. बट आपण लो लेव्हलमध्ये लिहत नाही कोड सहसा आपण हाय लेव्हलमध्येच लिहितो आणि तो कोड आधी लो लेव्हलमध्ये कन्व्हर्ट होतो आणि मग कॉम्प्युटरकडे जातो. सो मी ते ॲज युजुअल तुमच्या नॉर्मल थेअरी लिहिल्या तुम्ही हे रेफर करू शकता आणि पेपरमध्ये याचा आन्सर लिहू शकता. खूप सोपी आहे. लो लेव्हल दे आर क्लोज टू मशीन. क्लोजर टू मशीन बिकॉज व्हाय? व्हाय क्लोजर टू मशीन? बिकॉज 0-1 मध्ये ऑलरेडी आहे. पुन्हा कशामध्ये कन्व्हर्ट करायची गरज नाही. तो डायरेक्ट प्रोसेसर एक्झिक्यूट करून देईल. सीपीयू एक्झिक्यूट करेल. तुम्हाला तुमचं आउटपुट मिळेल. त्या 2 प्रकार शिकलो असेंब्ली आणि मशीन कोड. फास्ट एक्झिक्युशन बट डिफिकल्ट टू अंडरस्टँड. कळायला हार्ड आहे. 0-1 लगेच नाही कळत. तेच आपलं हाय लेव्हल C++, जावा ईझियर टू अंडरस्टँड अँड सोपी आहे. तर हे कन्व्हर्ट कोण करतं कंपायलर वगैरे आपण नंतर शिकू. कोण कन्व्हर्ट करतं, कसं करतं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी नंतर तुम्हाला एक म्हणजे डिफरन्शिएशन टाकलं, की कसं डिफरन्शिएट करायचं काम पडलं पेपरमध्ये आलं तर तुम्ही करू शकता. लास्ट बघा एक्झिक्युशन स्पीड कशी आहे? स्लो आहे हाय लेव्हलची. का बरं? कारण की तुम्हाला पहिले तो लो लेव्हलमध्ये कन्व्हर्ट करायचा नंतर तो जाऊन कॉम्प्युटरला जाईल. बट
लो लेव्हलमध्ये कशाची कन्व्हर्जनची गरज नाही. तो लगेच जाऊन कॉम्प्युटरला ते इनपुट मिळेल आणि तुमचं एक आउटपुट रेडी होईल. म्हणून हा फास्टर आहे. डायरेक्टली अंडरस्टूड बाय द कॉम्प्युटर. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही लिहायचं असेल व्हिडिओ पॉज करून तर लिहू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू की हा सी प्रोग्रामचं एक्झिक्युशन कसं होतं, कशा इंटरनली फाईल चेंजेस होतात. ओके. ओके. थँक्स फॉर वॉचिंग.